नमस्कार, मी वृंदा भाकरी टू ब्राउनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। किती प्रकारचे मोदक तुम्हाला माहिती आहेत? तळणीचे, उकडीचे, माव्याचे, चॉकलेटचे, पण आज आपण करणार आहोत तिखट मोदकाची आमटी। पहिल्यांदाच ऐकलत का? किंवा फार कमी ऐकलं असेल। माझ्या लहानपणापासून हा पदार्थ घरात होतो। माझी आई पण हा कुणाकडून तरी शिकली आहे, त्यामुळे तो डेफिनेटली आणखी कुणातरी घरी होतो, पण माझ्या पाहण्यात नंतर कुठे आलेला नाही। तेव्हा बघूयात ही मोदकाची आमटी कशी करायची। सगळ्यात आधी आपण मोदकाची कणिक लावून घेऊयात। त्याच्यासाठी मी इथे घेतली आहे 1 वाटी कणिक, 1 टेबलस्पून बेसन, अगदी पाव चमचा लाल तिखट, रंगापुरती हळद, 1 टेबलस्पून कच्चं तेल, चवीपुरतं मीठ। आता ह्याची आपण घट्ट कणिक भिजवून घेऊ। अशी घट्ट कणिक आपली भिजवून तयार आहे। ही झाकून ठेवू आणि ही मूर्ती आहे तोवर आपण आतल्या सारणाची तयारी करू। सारणासाठी आपल्याला ताजा खवलेला 2 वाट्या नारळ घ्यायचा, 2-3 हिरव्या मिरच्या, स्पून जिरं, मुठभर धुतलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, पुरती साखर, असं सगळं घालून पाणी न घालता मी ह्याची चटणी वाटून घेणार आहे। ही अशी अगदी बारीक आपली चटणी वाटून तयार आहे। आता आपण मोदक करायला घेऊ। आपण भिजवलेल्या त्या मोठ्या गोळ्याच्या मी 2 मोठे गोळे करून घेतलेत आणि आता ते मी लाटून घेणार आहे। मोदक आपले एकसारखे व्हावेत ह्यासाठी आणि हे छोटे करायचेत, तर त्यासाठी मी एक बरणीचं झाकण घेतलं। आपल्याला 1.5 ते 2 इंचापेक्षा जास्ती मोठा मोदक करायचा नाहीये, तर मी असे सगळे हे छोट्या पुऱ्या करून घेते। ह्या एका छोट्या पुरीचा आपण आधी एक मोदक करून घेऊ। मी मध्ये सारण घातलंय आणि याचे असे आपण छोटे छोटे मोदक करून घेऊ। असे छोटे मोदक आपण करून घ्यायचे। आपल्या ते 1 वाटी कणिक आणि बेसनाचं ज्या प्रमाणात आपण कणिक मळली होती त्याच्यामध्ये साधारण 28 ते 30 मोदक आपले तयार झालेले आहेत। आणि ही चटणी एक्स्ट्रा झाली, ती एक्स्ट्राच व्हायला हवी आहे। आपल्याला ती पुढच्या आमटीमध्ये पण घालायची। आता पुढची आमटी करण्यासाठी मी इथे जवळजवळ 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवलंय। आता या पाण्याला उकळी आली आहे, आपण त्याच्यामध्ये मोदक घालूया। हे मोदक घालून झाले, आपण आता ते उकळूया। उकळायला लागल्यावर ते हलकेहून वर आलेत आणि आकारही त्याचा मोठा झालाय। आपण ज्या साईजचा मोदक केला होता त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट आकाराचा तो मोदक होतो, म्हणून ते करताना थोडे छोटे करायचे। आता ते छान शिजलेत आणि मोठे पण झालेत। आता आपण ह्या आमटीचं काम पूर्ण करूयात। हे 2 चमचे कालवलेलं बेसन मी घालणार आहे, त्यांनी आपल्या आमटीला दाटपणा येणार। ही उरलेली नारळाची सगळी चटणीही आपण त्यात घालून टाकणार आहोत। 2 टेबलस्पून मी चिंचेचा कोळ घालतेय, साधारण 2 लिंबा एवढा गूळ, चवीप्रमाणे मीठ घालूया, लाल तिखटही घालूयात। आपली ही आमटी तयार आहे, याला आपण वरनं फोडणी देऊयात। या फोडणीच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे। तेल तापल्यावर मोहरी, तळल्यावर हिंग, हळद, भरपूर कढीलिंबू, फोडणी आपण आपल्या ह्या आमटीवर घालूया। अशी ही आपली मोदकाची आमटी तयार आहे। आपली मोदकाची आमटी तयार आहे। ही गरम गरम भाताबरोबर, पोळी बरोबर, दोन्ही बरोबर छान लागते। नैवेद्यासाठी पण आपण करू शकतो, कारण ह्यात कांदा लसूण वापरलेला नाहीये। तेव्हा करा आणि मला अभिप्राय नक्की कळवा। भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये। टाटा।